नाव काशीनाथ शांताराम गोरले. मी राजापूर तालुक्यातील शिवणे खुर्द या गावी राहतो आणि शेती व्यवसाय आणि मजुरी हाच माझा व्यवसाय आहे. तुमचे काय दैनंदिन आहे? माझं दैनंदिन म्हणजे यापूर्वी मी ग्रंथालयात काम करायचो, परंतु एक सोशल वर्क म्हणून करत होतो. पगारासाठी असं काम करत नव्हतो. आणि आता जे आहे हे मला वाटतं शेती आणि आता जी आंदोलनं होतात, ह्या आंदोलनात सहभागी होऊन येथील शेतकऱ्यांना कोकण वाचवण्यासाठी जागृत करणं हा माझा सध्याचा दैनंदिन व्यवसाय आहे. तुम्ही कसली शेती करता आणि कुठे विकतात? आम्ही भात शेती करतो. तसंच आंब्याच्या बागा घेऊन आंब्याचा व्यापार करतो आणि हा सगळा व्यापार मुंबईकडे करतो. रत्नागिरी हे आंब्याची शेतीसाठी प्रसिद्ध आहे. हे किती महत्वपूर्ण आहे? हे मला वाटतं जागतिक लेवलला रत्नागिरी हापूस हा आंबा प्रसिद्ध आहे आणि त्याप्रमाणे इथे आंबा होतो, नाही असं नाही. परंतु शेतकऱ्याला जो भाव मिळायला हवा तो इथे मिळत नाही आणि त्याचा दलाल जे लोक आहेत हे जास्त लोक त्याचा फायदा करून घेतात. तुमचा परिवार या कामात किती वर्षापासून आहे? हा पिढीजात व्यवसायच आहे आमचा. शेती करणं हाच पिढीजात व्यवसाय आहे. माझे बाबा, माझे आजोबा हे सगळं शेतीच करून आपला म्हणजे हे उदरनिर्वाह करत होते. तुमचे वडील पण हेच काम करत होते? हो हो. तुमच्या प्रकल्पाला का विरोध आहे? आता प्रकल्पाला विरोध म्हटलं तर कोकण हे जागतिक लेवलला महत्वाचं आहे. जसं आपल्या देशात महत्वाचं आहे या कोकणचं पर्यावरण आहे. आपण जर तसं पाहिलं तर मराठी माणूस आणि हा कोकणातला माणूस मुंबईतून हद्दपार झालाय. मला वाटतं परप्रांतीय लोकांचा हे एक डाव आहे आणि त्याने या परप्रांतीय लोकांनी हळूहळू या आपल्या मुंबईतील लोकांना बाहेर काढलं. आता पाहिलं तर आपला कोकणी माणूस हा आणि मराठी माणूस मुंबईत दिसतच नाही. तसं बघितलं तर चूक आपल्या कोकणी माणसाचीच आहे. कोकणी माणसानं याचा विचारच केलेला नाही. माझा दृष्टिकोन असा आहे बघा, महाराष्ट्रात एक आर्थिक राजधानी म्हटली तर मुंबई आणि एक नैसर्गिक राजधानी म्हटली तर कोकण. मला वाटतं मुंबईतून आपला मराठी माणूस हद्दपार झालाच आहे आणि आता या कोकणात सुद्धा परप्रांतीयांचा घेराव वाढत आहे. तेव्हा कोकणी माणसाने याचा विचार करावा. कोकण वाचलं पाहिजे, कोकणातून परप्रांतीयांना घालवलं पाहिजे, कोकणात परप्रांतीयांनी यायला नको. याच्यासाठी असे जे मोठे प्रकल्प आहेत जिथे परप्रांतीय जास्त आहेत अशा लोकांना या प्रकल्प आणायला देऊ नये. याचं कारण असं आहे की कोकणात जर हा प्रकल्प आला तर मला वाटतं हे प्रदूषण आहे, हवेचं प्रदूषण आहे, पाण्याचं प्रदूषण आहे, हे तर होणारच आहे. आणि आंबा बागायतदारांना एक कळत नाहीये की समजा उद्या इथे हा मोठा प्रकल्प आला तर आपल्याला पाणी मिळणार नाहीये. दुसरी गोष्ट अशी आहे की साधारण जरी आकाशात ढग आले तरी सुद्धा झाडाच्या फुलांना पुन्हा फवारणी करावी लागते. उद्या रिफायनरी जर चालू झाली तर आकाशात सतत ह्या धुराचे वलय राहणार आहेत आणि ह्या आंबा बागायतदारांना त्या झाडांची म्हणजे पुन्हा पुन्हा फवारणी करावी लागणार आहेत. त्याच्यातून शाश्वत नाहीये की ही आंबा झाडं वाचतील, आंबे मिळतील, ह्याचं काहीही माहीत नाही. या लोकांना आता फक्त जमिनी विकून पैसा मिळवायचा आहे. आणि समजा उद्या या जागेवर आपल्या लोकांना विस्थापित केलं नाही जागेवरून तरी सुद्धा लोकांना स्वतःहून इथून विस्थापित व्हावं लागेल. कारण या प्रदूषणात त्यांना राहता येणार नाही, येथे त्यांना पाणी मिळणार नाही, कुठच्याही सुविधा मिळणार नाहीत. नाविलाजानं त्यांना इथून विस्थापित व्हावं लागेल आणि नंतर मात्र स्वतःच्या राहण्यासाठी, परिवाराला ठेवण्यासाठी जागेची भीक मागावी लागेल. त्याच्यासाठी या कोकणी माणसानं आताच जागं व्हावं आणि ह्या कोकण वाचवण्याचा प्रयत्न करावा. कोणत्या संभाव्य प्रभावामुळे जास्त चिंता आहे, जेणेकरून तुमच्या आंब्याच्या व्यवसायावर काय परिणाम होईल? आता आंब्याच्या व्यवसायावर काय परिणाम होईल हे तुम्हाला सांगितलंय तरी सुद्धा पुन्हा सुद्धा सांगतो तुम्हाला. आमच्या हा कोकणचा भाग जो आहे हा रेताड आहे. ह्या जमिनीवर पाणी पडलं की ते जमिनीत राहत नाही, डायरेक्ट समुद्रात मोरून ते डायरेक्ट आपल्या समुद्रा म्हणजे जमिनीवर पडतं आणि समुद्रात जातं. सगळ्यात महत्वाचा भाग आहे जो कातळ. आता जे कातळ म्हणतात, नुसतं रिकामं कातळ आहे ते आता काय कामाचं आहे. पण त्या कातळावर जे पाणी पडतं त्या कातळ सच्छिद्र आहे, त्याच्यामध्ये पाण्याचा साठा होतो आणि त्या पाण्याचा साठा हळूहळू जमिनीत मुरतो आणि 12ही महिने कोकणला शुद्ध पाणी मिळतं. मला वाटतं एवढं पाणी शुद्ध आपण ज्या ह्या बॉटल आपल्याला मिळतात त्याच्यात सुद्धा तेवढं शुद्ध पाणी नसतं. आम्ही न गाळता पाणी पितो. त्यामुळे आंब्याच्या बागांना सुद्धा हाच धोका आहे. आंब्यांच्या पानावर समजा त्याच्या धुराचं ती राखेचे ज्यावेळी हे बसतील
थर साचतील, त्यावेळी त्यांना श्वासोच्छ्वास करणं सुद्धा कठीण होईल आणि त्यावेळी ती आंब्याची झाडं जगतील का न जगतील हे सांगू शकत नाही. सांगू शकत नाही, जगणारच नाहीत आणि आंब्याचं पीक मिळणारही नाही. या प्रकल्पाची जेव्हा घोषणा झाली तेव्हा इकडे राहण्याची मत घेती होती का? साहेब, मतं तर घेतली नाहीच. पण एक त्यांनी फसवलं, खोटं बोललं. शासन सुद्धा खोटं बोललं, जे दलाल होते ते सुद्धा खोटे बोलले. कारण इथे फक्त एम-आय-डी-सी येते आणि एम-आय-डी-सी आली तर आपल्याला ती योग्य आहे असं आम्हाला वाटलं. आम्ही लोकांनी त्या एम-आय-डी-सीला जागा मिळण्यासाठी प्रयत्न केला. पण नंतर असं झालं, की त्या एम-आय-डी-सीने डायरेक्ट आपली जागा रिफायनरीला वर्ग केली. त्यामुळे आम्ही चिंतेत पडलो. नंतर आम्ही लोकांना समजावून सांगायला लागलो. पण मला वाटतं त्यावेळी बहुतांश जागा विकली गेली होती. पण त्याच्यानंतर विकली जाऊ नये याच्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आणि यावेळी त्याने शासनानं येथे प्रकल्प आणायचा आहे या बाबतीत कुठल्याही माणसाला किंवा कुठल्याही इथल्या शेतकऱ्याला विचारात घेतलेलं नाही. तुम्हाला तुमचा विरोध व्यक्त करण्याची संधी मिळालेली आहे का? आम्हाला शासनानं कित्येक वेळा सांगितलं, आता स्पष्ट नाव घेऊन सांगतो, उद्योग मंत्र्यांनी सांगितलं आम्ही शेतकऱ्यांशी बोलणी करणार आहोत, तुम्ही तुमचा विरोध व्यक्त करा. मला वाटतं आतापर्यंत 30 ते 40 त्यांना पत्र दिली गेली. परंतु ते फक्त म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांशी बोलायला येणार आहे, त्याने त्यांचा विरोध स्पष्ट करावा. परंतु अद्याप त्याने आम्हाला भेट दिली नाही. परवाच आझाद मैदानात ज्यावेळी विधिमंडळाचं हे चालू होतं, अधिवेशन चालू होतं, त्यावेळी सुद्धा आम्ही उद्योग मंत्र्यांना जाऊन भेटलो. उद्योग मंत्र्यांना सांगितलं की आम्हाला मुख्यमंत्र्यांशी बोलायचंय. त्यांनी वेळ देतो म्हणून सांगितलं. परंतु मला वाटतं 18 तारीखला 18 जुलैला तो आंदोलन झालं होतं. 18 जुलैपासून आजपर्यंत दिवस झाले किती, तरी सुद्धा अजून त्याने आम्हाला भेटण्याची किंवा आमचा जो विरोध व्यक्त करायचा आहे तो विरोध व्यक्त करायची संधी आम्हाला दिलेली नाहीये. तुम्ही तुमचा विरोध कसा व्यक्त केला? तुम्ही विरोध केला आहे का? आम्ही सुरुवातीपासून सांगतो, एमआयडीसीला जागा दिली. एमआयडीसीने ज्यावेळी घोषणा केली की ही जागा आता रिफायनरला जाते, त्यावेळी आम्ही आमचा विरोध केला. ज्यावेळी ते भूसर्वेक्षण करण्यासाठी शासनाचं म्हणजे हे आलं, पोलीस प्रशासन वगैरे आले, तिथे कलेक्टर आले होते, तिथे डीएसपी आले होते. परत तिथे आम्ही आंदोलन करून विरोध केला. तिथे आम्ही लाठीचार्ज आम्हाला झाला, अश्रुधुराच्या त्यांनी नळकांड्या फोडल्या, तरी सुद्धा आम्ही मानलं नाही. आमच्या कित्येक लोकांना, आया बहिणींना अटक झाली, तरी सुद्धा आमचा विरोध थांबलेला नाही. आमचा विरोध हा कायमस्वरूपी राहणारच आहे. याच्या पुढे समजा त्यांनी पुन्हा हे करायचं ठरवलं, इथे म्हणजे प्रकल्पाचं काम करायचं ठरवलं, तर शासनाला माझं एक सांगणं आहे, त्यावेळी तुम्हाला गोळ्या जास्त लागतील, तुम्हाला गोळ्यांचा साठा अधिक करावा लागेल, कारण त्यावेळी आमचं आंदोलन एवढ्या पुढच्या तराला गेलं नसेल की तुम्हाला त्या गोळ्या कमी पडतील. सरकारच्या या विरोध वर काय प्रतिसाद आहे? सरकारचा प्रतिसाद म्हणजे सरकार निव्वळ खोटं बोलतंय. सरकार आज असं करतंय की तुमच्याशी बोलणी करतो, हा प्रकल्प आहे, तिथे कातळ शिल्प आहे ती वाचवूया. आता त्यांचं असं म्हणणं आहे कातळ शिल्पे वाचवूया, कातळ शिल्पे बंदिस्त करूया, त्यांचं संरक्षण करूया, तिथेच रिफायनरी करूया. पण माझं शासनाला असं म्हणणं आहे की तुम्ही ज्यावेळी तिथे रिफायनरी आणणार आहात, तिथे आमचा जागतिक वारसा कातळ शिल्पांचा आहे. काही कातळ शिल्प युनेस्कोमध्ये त्यांची नोंद झालेली आहे. मला सांगा, हा जागतिक वारसा पाहण्यासाठी त्या रिफायनरीच्या प्रदूषणात ते पर्यटक येतील का? दुसरा एक त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ती कातळ शिल्प संग्रहित करतो आहोत. मला ते हा विषय हास्यास्पद वाटतोय. कातळ शिल्प ही संग्रहित करण्यासारखी वस्तू आहे का? ती कातळावर कोरलेली आहेत. आता त्या कातळाला कालच आम्ही त्याचं ड्रोन सर्वेक्षण केलं, त्यावेळी पाहिलं कातळाला संपूर्ण तडे गेलेले आहेत, भेगा गेलेल्या आहेत. समजा तुम्ही त्याला संपूर्ण चारी बाजून खोदून काढायचं म्हटलं तर त्याचे तुकडे होणार आहेत. कातळ शिल्प वाचणार नाहीत. म्हणजे तुम्हाला येते म्हणजे ह्याचं जी जागतिक वारसा आहे हा सुद्धा पायदळी तुडवून एका पैशाच्या लालसेसाठी हा प्रकल्प करायचा आहे असं मला म्हणावंसं वाटतं. याच्यात तुमच्या कुटुंब आणि समुदायावर काय परिणाम झाला? याचा परिणाम झाला म्हणजे आज जवळ-जवळ मला वाटतं गेल्या नाही, त्याच्या गेल्या जून महिन्यापासून आम्ही अस्ताव्यस्तच आहोत. कारण केव्हा येतात हे सर्वेक्षण करण्यासाठी, त्यावेळी आम्ही आमचं घरदार सोडून उपाशीपोटी त्या उन्हातान्हात सतत त्या सड्यावर, माळरानावर प्रकल्पाला विरोध करण्यासाठी जातो. त्यामुळे आमचं दैनंदिन सगळा कार्यक्रम बिघडलेला आहे. सध्या आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. पण आम्ही शासनाला एक सांगतो, जरी मेलो तरी चालेल, पण हा विरोध आम्ही थांबवणार नाही. दबाव असूनही तुम्ही या प्रकल्पाचा विरोध चालू ठेवणार? दबाव असूनही नव्हे, तर अगदी अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत, अंगात श्वास असेपर्यंत
तोपर्यंत हा विरोध चालूच राहील. बरे शासनानं जरी काम चालू केलं तरी आमचा विरोध चालूच राहील. जर सरकारने या प्रकल्पातून माघार नाही घेतल्या तर पुढच्या 6 महिन्यात ते 1 वर्षात तुम्ही काय करणार? आम्ही आता असं ठरवलंय, आता समजा जर त्यांनी काय केलं असतं तर आम्ही असं ठरवलं होतं, एक गणपती आणूनच त्या कातळावर बसवायचा, तिथेच चतुर्थी साजरी करायची. हा आमचा एक विचार होता आणि अशाच विचारानं आम्ही आता काय करणार आहोत, शासनानं समजा मानलंच नाही तर आम्ही आमचे टोटल सगळे परिवार घेऊन वास्तव्य त्या सड्यावर करणार आहोत. शासनाला जे काय करायचं ते करू देत. कंपनी आणि सरकारच्या असा मानणं आहे की भारतच्या ऊर्जा समस्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे. तुमच्या काय मानणं आहे? महत्वाचा प्रश्न मला विचारलाय. भारत देशाला इंधनाची गरज नाही. आपल्या भारत देशात जे इंधन आपल्याला हवं आहे ते आपण निर्माण करतो आहोत. पण आता एक लाचखोर म्हणावा लागेल याला, की शासन तिकडून क्रूड ऑइल आणणार, कच्चं ऑइल आणणार, त्याचं शुद्धीकरण करणार आणि ते ऑइल परत त्यांना त्या आरामको कंपनीला परत करणार. त्यामुळे या कोकणात किंवा या महाराष्ट्रात हवेचं प्रदूषण होणार आहे, पाण्याचं प्रदूषण होणार आहे, मच्छीमार हा नेस्तनाबूत होणार आहे, कोकणातली शेती जाणार आहे, आंबा बागायत जाणार आहेत. म्हणजे काय होणार आहे, हा एक कोकण हा कचरा डेपो होणार आहे. तिकडून आणलेलं जे कच्चं ऑइल आहे ते फक्त इथे शुद्धीकरण करणार, पक्का झालेला माल तेवढा घेऊन जाणार, बाकी सगळा कचरा इथे टाकणार. म्हणजे याच्यामुळे मला असं वाटतं की कोकण उद्ध्वस्त करायचं हाच त्यांचा डाव आहे. आणि मला पुन्हा पुन्हा वाटतं की परप्रांतीय जे लोक आहेत त्यांनी आजपर्यंत मुंबई टार्गेट केली, आता ते कोकण टार्गेट करतायत आणि कोकण सुद्धा उद्ध्वस्त करायचं, मराठी माणसाला इथून नेस्तनाबूत करायचं हा शासनाचा डाव आहे असं मला म्हणावंसं वाटतं.